नमस्कार, साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज आपण वाकरी या ठिकाणी आहोत आणि वाकरी गावातील जनतेला भेटणार आहोत, नागरिकांना भेटणार आहोत आणि त्यांच्या मनातील आमदार कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मतदार राजा आहे, मतदार राजाच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांचं मतदान नक्की कोणाला हे आपण जाणून घेणार आहोत। दादा नमस्ते। नमस्ते। आज नाव काय तुमचं? हनुमान परशुराम मोहिते साहेब, आज आपण तुमच्या बांधावरती आलोय। काय ऊसतोड चालली का? हा, ऊस तोडतो। किती एकर ऊस आहे? 2.5 एकर आहे। 2.5 एकर ऊस आहे। किती मजदूर आहेत तोडाय तरी? मजदूर आता 2 टोळ्या लावल्यात तोडायला। 2 टोळ्या। किती टन भरल काय? काय आता उत्पन्न तसं नाही, यंदा पावसामुळे सगळं जार झालं, कमी उत्पन्न झालं। उत्पन्न पाऊस जास्त झाला कमी झाला? पाऊस नाहीच आहे आम्हाला तसा म्हणावासा एवढा पाऊस नाही। बरं बरं। मग पाणी आहे का? पाणी कसं काय? पाणी आता थोडंसं सोडलंय त्याच्यामुळे आलं, सुटलंय पाणी आता। बरं, पाणी आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही। उन्हाळ्यात कसं काय पाण्याचं? उन्हाळ्याचं पाणी नसतंच आहे, हां पण आता जर धरणाला सोडलं हां तर पाणी आम्हाला टिकतं जरा। राहतं पाणी। कोण पाणी सोडतं तुम्हाला काय? पाणी आता कोण येत नवीन आता बांधारा झालाय त्याचंच पाणी येतं। पाणी कोणी आणलं पाणी? पाणी आता हे पहिल्यापासूनच की माहिती, आता कोणी कसं आणलंय ते काय कोणाचं अजून नक्की नाही। होय, जे दुसरं आपलं आपलं लागतं, जिथे आपापलंच म्हणतं, जिथे म्हणतो मीच आणलं। हा, मी आणलं। मग 20 तारखेला मतदान आहे, हा, मग कोणाला मतदान करणार? मतदान आता होईल तसं तसं कोणाचंच नाही अजून सांगता येत नाही। हा, तरी विचार करून काय? विचार करून आहे आता। मग कोणा शेतकऱ्यांची कामं कोण करतंय काय? शेतकऱ्यांचे काम आता संजीव बाबाच करतात, बाबा करते ते। हा. मग त्यामुळे काय मतदान तुमचं कोण ते सांगते मतदान त्यांना? तिकडेच राहणार, त्यांनाच? ते जिकडे जातील तिकडेच। होय, मग आता हे रणजितदादाची माणसं म्हणतात त्यांना पण कामं झाले त्यांचं आहेत, पण त्यांचं कसं आहे, पुढाऱ्यांचं जरा वेगवेगळं चालतंय। हा, रणजित दादा बी आहेत, पण त्यांचं पुढारी जरा वेगवेगळ्या पद्धतीचं आहेत। वेगळं म्हणजे कसं? वेगळं म्हणजे जसं गाव पातळीवर तसं त्यांची कामं नाहीत ती। हा, गाव पातळी व्हायला पाहिजे, मग गाव वर पातळीवर बोलतात पण जसे खालच्या संजय लेवलला. बाबाचे गाव पातळीवर कामं होत्यात, हा हा, तशी त्यांची कामं नाहीत। त्याची मोठे कार्यकर्ते कामं त्यांनी केलेत की केली हा. नाहीत असं नाही, हा, पण तसं म्हणावं असं गाव पातळीवर त्यांचं काम नाही। बाबांचे कार्यकर्ते स्ट्रॉंग बाबाचे आहेत जरा. कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत आणि सर्व माणसाला मिळून मिसळून घेतात। हा हा, मग आता दादांच्या नडी सोडवतात सर्वांचं। दादाच्या माध्यमातून त्यांना भाजपवाल्यांनी पैसे वाटलं महिलांना लाडकी बहीण योजनेतनं, ते असलं तर ते तात्पुरतं आहे, त्याला महत्त्व काय नाही। मग त्याचा काय फरक पडेल का माझं? मतदानावर फरक पडत नाही, आणि त्यात आता हे मराठा आरक्षण आहे, हा, त्याच्यावर मुद्दा उठल्यानंतर हे जास्त करून राष्ट्रवादीच शरद पवार मराठा आरक्षण ते मराठा कार्यकर्त्यांचा फटका इकडे बसेल काय त्याला? बसणार, रणजितदादांना, बसणार, सचिन कांबळे पाटलांना पक्का बसणार। आणि त्या आगावने म्हणून उभा इथं आहे, त्यांचं पण मतदान त्यांचं काय? बी होतं, पण ते कसं आहे आता जरा वेगळ्या पद्धतीत आहे जरा। हा, ते कार्यकर्ते चांगले आहेत, बर, पण आता पार्टीच्या ह्याच्यावर कसं आहे, आता त्यांचं ते बजेट त्यांची तीच जाणं आता। हा हा, मग त्यांचं मतदान तिकडे वळेल का? सचिन पाटलाचं मतदान इकडे तुमच्या बाबांच्याकडे राजगटाला वळेल का वाटतंय का तुम्हाला? वळाल कशामुळं? त्यांचं कार्यकिर्दी तसे काही जणांचं जरा केलंय त्यांनी, कामं भरपूर जणांचे केले आहेत, गाव पातळीवर बी भरपूर जणांची कामं ऐकून कोणी? केलेत संजय बाबांनी केलं. बाबाने। हा, त्यामुळे काय अडचण नाही. अडचण नाही पण आता ते दिगंबर आगावणे म्हणतोय आपण, ते आहे, एकत्र होते अगोदर ते. होतं आता जरा ते आगाऊने उलट्या केशीमध्ये बसलेले आहेत काय, हा. आणखीन काय त्यांचं कसं आहे लफडं काय, आता ती दुनिया जाणे ते हा, जाणे। हा. हा, आपण काय त्याच्याबद्दल मग बोलू शकत त्याचा नाही. फटका त्यांना बसेल का काय वाटतंय? तसा फटका त्यांना बसेल का नाही बसेल आता दुनियाच्या विचारावर आहे ते, आपण हा. काय सांगू शकत नाही त्यात। बरोबर बरोबर। किती मतदान पडेल वाकरीतून तुमचे काय? आता तसं काय नाही, तरी 50% तर इकडं होईलच। होय, आता नाही 20 तारखेला 20 तारखेला काय आपलं रामराजांच्या नेतृत्वाखाली दीपक चव्हाणांना उमेदवारी दिली, हा. त्याला आपलं काय अडचण येणार नाही, निवडून येणार आपल्या चांगल्या मतानं, चांगल्या मतानं. चांगल्या मताने। का बरं चव्हाण साहेबांनाच का मतदान? चव्हाण साहेबांना आमच्या गावात अशी बरेच काम केलं, ते रस्त्याची म्हणली तर 5-50 लाखाची कामं केलेत। होय. समोर सभा मंडप दिसतंय, हा, ते पण त्यांच्यात गावात एक आता नवीन रोड चाललाय, हा, अजून तलावाच्या दुरुस्तीचं 90 लाखाचं काम असतं, ते बर. पण महाराज साहेबांच्या प्रयत्नातूनच झाले, होय। बरीच कामं झालेत गावात। आव्हान कोणाच वाटतं का नाही मग त्यांना? आव्हान आम्हाला तर नाही वाटत, मग कोणाला मतदान जास्त पडेल? तुतारीलाच पडणार, आता निवडून तुतारीलाच. तुतारीच येणार। कामं जास्त झाल्यामुळं? कामं जास्त झाल्यामुळे महाराजांवर तालुक्यातील जनतेचं महाराजांवर प्रेम आहे। हां, श्रीमंतांच्या मागं फलटण तालुका भक्कमपणे उभा आहे। अजितदादांनी टीका केली श्रीमंत म्हणून चक्रवडीत, जेवढे महाराजांवरती ते टीका करतील तेवढे ते रिवर्स जातात, असा विषय. असाच विषय। महाराजांवर टीका नव्हती करायला पाहिजे असं वाटतं का?
100% वाटतं. दुसऱ्या कोणा केल्यास चाललं असतं. ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जेवढे महाराज साहेबांवर ते टीका करणार हा, तेवढे ते 100% रिवर्स जाणार. काय सांगचाल अजून पोरांचं काय म्हणणं आहे मग? पोरांचं काय नाही का, आमचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शाळेचा मुद्दा आहे गावात. बाकी महाराज साहेबांच्या माध्यमातून आमचं सगळे मुद्दे हा. झालेले आहेत. काय शाळेचा काय मुद्दा आहे? शाळेला जागा ही आमची फॉरेस्टची जागा आहे, त्यामुळे शाळेची परिस्थिती थोडीशी खराब आहे. शाळेचं काम झालं नाही, पडलेली दिसते शाळा. हा, कशामुळे काय? तीच फॉरेस्टची जागा असल्यामुळे हे ग्रामपंचायतच्या नावावरती झाले पाहिजे. एवढेच गावाचा आमचा तेवढाच प्रामुख्यानं विषय आहे. पोरांना तुम्ही लावून धरलं तर काहीतरी होईल की मार्ग लागेल की प्रश्न? मार्ग नक्की लागणार. महाराज साहेबांच्या माध्यमातून त्यांनी शब्द दिलाय आम्हाला. होय. एवढ्या 2-4 वर्षात होईल तेवढं. बरं बरं. नमस्ते. काय नाव आपलं? शिवाजी ढेकळे. आता 20 तारखेला मतदान आहे, मग कोणाला तुमचं मतदान होणार? दीपक चव्हाण. चव्हाण साहेबांनाच. चव्हाण साहेब का बरं चव्हाण साहेबांनाच का मतदान? विकास केलेला आहे, कामं केले त्यांनी? कामं केली. काय काय कामं झालीत गावामध्ये? सभा मंडप म्हणा, पाणी आणलं रामराजेच्या थ्रू पाणी आणलं, हां, दोंबलकोडीचं म्हणा, निरादेवकरचं आता येण्याच्या प्रत्यक्षित आहे, बरं. कामं केलीत त्यांनी. अजून काय काय कामं केलेत? सभा मंडप, हं. परत रस्त्याची कामं, अजून काय काय कामं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाला बंडिंग वगैरे काय अपेक्षित आहेत ती अजून व्हायला पाहिजेत. विरोधक अजून कोण आलं का बाकी कोण? सचिन कांबळे पाटील आहेत, आगोनी साहेब आहेत. येतात प्रचाराला गाड्या. आव्हान कोणाचं वाटतं? दीपक चव्हाणांना आव्हान कोणाचं वाटतंय वाकरीमधून? कोणाचंच नाही, नाही कोणाचं? नाही कोणाचं. सब कुछ रामराजे. रामराजे. किती मताधिक्य पडेल रामराजे साहेबांना? तरी 200 मत. नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? सोनू ढेकळे, इथलंच वाकरीचं. वाकरीतलं. 20 तारखेला मतदान, मग कोणाला? दीपक चव्हाण. काय बरं चव्हाण साहेबांना का? त्यांना बरीच कामं केल्यात. मंदिरांसमोर ब्लॉक असतील, रोडची कामं, सभा मंडप, बरं. गटार, हं. वाड्याची स्वच्छता, नाला बिल्डिंग, हां. अशी बरीच कामं केल्यात. पोरांसाठी काय काय केलं? पोरांसाठी आमदार फंडातनं जिम टाकलेली, होय. तालीम बांधली. जिम टाकली इथली. बरं. अजून? रामराजांना दोंबलकोडीचं पाणी आणले. हां. अशी बरीच कामं केलीत त्यांनी, विकास कामं. कामं झालेत म्हणजे? भरपूर कामं झाली. मग त्या आगाऊन आहेत अजून सचिन कांबळे पाटील आहेत, ते कसं काय त्यांचं वाटतं? हा, गवण्यांना ओळखतो बरं का, हां. पण सचिन कांबळे यांना मी कधी बघितलंच नाही आजपर्यंत. असं आहे होय. हम्म. आता आगोनी साहेब तरी जेलमध्ये येतं. नाही ना, त्यांचं काय म्हणजे मी त्यांना ओळखतो. हां हां. निवडून येणार दीपक चव्हाण 100%. चव्हाण यात काय साहेबच. वादच नाही. पोरांची काय इच्छा आहे सगळ्या पोरांची? काय म्हणणं आहे इथं? काय नाही, पोरांचं बी, तरुण पोरांचं शरद पवारांवर बी भरपूर प्रेम आहे. हां. आणि रामराजेंना मानणारा भरपूर वर्ग आहे गावात. बरं बरं. धन्यवाद, खूप खूप आभार. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? सतीश शिंदे. 20 तारखेला मतदान आहे, मग कोणाला मतदान आपलं? गटराला. काय बरं? काय आता 5-5 वर्ष आमदारच बघायला मिळणार, गावालाच बघायला मिळणार तर काय करायचं? आमदार बघाय मिळालं म्हणून घड्याळाच मतदान. गाव कामच नाहीत ना, काय काम आहे सचिन कांबळे पाटील यांना तुमचं मतदान होईल. मतदानच रणजितदाच्या नेतृत्वाखाली. दादांच्या माध्यमातून काय कामं झाली ती? कामं बरीच झालीत की, इकडला रोड झालाय ढवळ शेरीचीवाडीचा, इथलं संडास झाले की, हां. आता ते गणपतीला तुमच्या ही दिली मंजुरीला, बरं. लाईटची दिली, डेपो दिलीत, हां. असे बरेच कामं केलेत ना. पाण्याचं काय विषय इकडं? पाण्याचं आता ते पाणी काय 35 वर्ष पाणीच करत कोणी आणलं पाणी? पाणी आणलं की ह्याच्या काळातलं शिवसेनेच्या काळात आलेलं. का रामराजेंनी आणलं? रामराजेंना आणलेलंच आहे, पण शिवसेनेच्या काळात आणलं, पण 35 वर्ष पाणीच करत बसतात आता. होय. दुसरी काय काय कामं? व्हायला पाहिजेत ना. झालं पाहिजे, बरोबर. आता आगोनी साहेब पण उभं इथं, त्यांच्याविषयी काय वाटतं? नाही, आगोनीच काय चालणार नाही. नाही झालं. तुमची मतं काय आहेत ना, पडलं काय? हो, 70% जाणार की. 70% मतदान तुम्हाला पडेल का? लोकसभेला झालं तसंच होणार आहे. लोकसभेला मतदान वाढूनच झालं होतं ना. इथं हो. मग ते होतं लोकसभेपेक्षा- स्थानिक म्हणून ते होतं तिकडे. नाही पण आता बी बघा ना, मतदान तसंच होणार, वाढून जाईल. वाढूनच जाणार आहे. कारण तोच नाणं बदलाय पाहिजे होतं ना. हां हां. उमेदवार बदलाय पाहिजे. उमेदवार हा बदलाय पाहिजे होता. तेच ठेवलं उमेदवार त्यामुळे. नमस्ते. काय नाव आपलं? सोनू ढेकळे, इथलंच वाकरीचं. वाकरीतलं. 20 तारखेला मतदान, मग कोणाला? दीपक चव्हाण. काय बरं चव्हाण साहेबांना का? त्यांना बरीच कामं केल्यात. मंदिरांसमोर ब्लॉक असतील, रोडची कामं, सभा मंडप, बरं. गटार, हं. वाड्याची स्वच्छता, नाला बिल्डिंग, हां. अशी बरीच कामं केल्यात. पोरांसाठी काय काय केलं? पोरांसाठी आमदार फंडातनं जिम टाकलेली, होय. तालीम बांधली. जिम टाकली इथली. बरं. अजून? रामराजांना दोंबलकोडीचं पाणी आणले. हां. अशी बरीच कामं केलीत त्यांनी, विकास कामं. कामं झालेत म्हणजे? भरपूर कामं झाली. मग त्या आगाऊन आहेत अजून सचिन कांबळे पाटील आहेत, ते कसं काय त्यांचं वाटतं? हा, गवण्यांना ओळखतो बरं का, हां. पण सचिन कांबळे यांना मी कधी बघितलंच नाही आजपर्यंत. असं आहे होय. हम्म. आता आगोनी साहेब तरी जेलमध्ये येतं.
नाही ना त्यांचं काय म्हणजे मी त्यांना ओळखतो. हा हा. निवडून येणार दीपक चव्हाण 100%. चव्हाण त्यात काय साहेब. वादच नाही. पोरांची काय इच्छा आहे सगळ्या पोरांची काय म्हणणं येतं? काय नाही पोरांचं बी तरुण पोरांचं शरद पवारांवर बी भरपूर प्रेम आहे हा आणि रामराजेंना मानणारा भरपूर वर्ग आहे गावात. बर बर. काय नाव आपलं? संतोष ढेकळे इथलंच का तुम्ही? वाकरी वाकरी. 20 तारखेला मतदान मग कोणाला? आता माहितीला करावं लागेल. कोण? कारण सचिन कांबळे पाटील. सचिन कांबळे पाटील कारण 15 वर्ष झालं हे तेच तेच चेहरा हा कधी गावाला आलं नाही काय नाही रुपयाचा फंड टाकला नाही काय नाही. हा माणूस कसा पाहिजे सर्वसामान्याचा प्रश्न मांडणारा पाहिजे. बर. ते विधानसभेत बोललं पाहिजे ना. हा तुम्ही सांगा वाय खंडाळा दुष्काळी का पाण्याचा पट्टा आहे तो दुष्काळीच आहे की? वाय खंडाळा वाय का वाय पाण्याचं पाण्याचं तिकडं पाणी पाणी भरपूर वर असतं. पाणी. हा मग आता तुम्ही मला सांगा वाय खंडाळ्याला जर दुष्काळ निधी मिळत असेल हा. मग मान खटाव फलटण कसलाय मग कोण जबाबदार आहे याला? त्याला स्थानिक आमदार ना. कशी त्यांनी तिथं दुष्काळ निधीसाठी भांडाय नको का? हो इथल्या माणसाला 4 पैसे मिळले असतं दुष्काळाचं. गेल्या वर्षी पाण्याची परिस्थिती बिकट झाली होती. हा खासदारांनी ह्या गावाला तसा आधार दिला. रस्त्याच्या बाबतीत असेल धरणाचं काम केलं मंडपांची कामं केली बऱ्यापैकी खासदारांनी ह्या गावाला निधी 2.5 वर्षाच्या काळात त्यांना भरपूर ह्या गावाला त्यांनी मदत केली. आगोनी साहेब पण उभं येतं. आगवणे साहेबांचा काही विषय नाही तुमच्या गावातलं मतदान त्यांना जायलाच वाटतं का? आता ह्या ज्या ते मतदार आहे ज्याला त्याला लोकशाही आहे त्याप्रमाणे ज्योत करणारे पण ह्या गावातनं जास्तीत जास्त मतदान माहितीला होणार. कोणाला माहिती? सचिन कांबळे पाटील. हो, सचिन कांबळे पाटील होणार. सचिन कांबळे पाटील म्हणताय पण लोक म्हणते ते आलंच नाही गावात. ते भेटलंच म्हणणार नाही. की सचिन कांबळे पाटील नौका उमेदवार आहे. हा. आता 2-3 वेळा सचिन पाटलांची इथं येऊन गेल्या आता त्या दिवशी इथं भैरोबाच्या इथं समोर जर येऊन जात असतील तर नाही म्हणणाराला काय द्याव का? ती 15 वर्ष अशीच म्हणत आलेली आहे ती. हा. त्याच्यामुळे विषयच येत नाही ना. माणसाला बी कळले ना 15 वर्षात काय आहे ते. आता म्हणतात पाणी आणलं त्यांना राजगटांना. राजेगटाने आणलं का बारामतीला पाणी दिलं? दिलं का आणलं? दिलं. तुम्ही 2000 मला सांगा 1999ला धरण झालं. हा 1999चं धरण निराधी उदर हा ती 95ची त्याची मंजुरी माहितीच्या काळात झालेलं. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा स्वर्गीय लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर ह्या माणसांनी त्यासाठी पदयात्रा करून भोर पंढरपूर पदयात्रा काढली होती. त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तुम्ही सांगा 23 आणि 24 वर्ष पाण्याला लागते ती का? म्हणजे ह्या माणसांनी ह्या ज्या 2 पिढ्या गेल्या ह्या पाण्यात तरी जर तुम्ही पाणी आणत नसाल तर ह्याला ही म्हणायचं का? तुम्ही सांगा की पाण्याचे विकास नुसतं पाणी प्रश्न राजकारण होते वाटतं का तुम्हाला? नाही पाणी प्रश्न नाही. जनता हुशार आहे आता. हा सांगायची काय गरज कोणी लागणार पाणी आणलं म्हणताय मग तुम्ही? आता पाणी निरा देवदरचं खासदारांनी भी केलं. आता खासदारांनी पाण्याचा विषय मार्गी लावला. आमच्या 60 लाखाचं धरणाचं काम करून दिलं. धरण आमचं बदा गळत होतं. माळीन होईल अशी परिस्थिती झाली होती या गावाची. मग त्या काळात त्या माणसांनी ह्या अगोदर का नाही केलं सांगा ना तुम्ही? धरणात पाणीच राहत नव्हतं. निरा देवदरचं आता ही त्या भोरच्या अलीकडं बघा गाव एक त्या गावाच्या तिथून निरा देवदरचं पाणी ह्याच्यात सोडते ती धोंबलकडीत सोडते ती. म्हणजे ती ह्याचं पाईपाचं काम झालेलं आहे. फक्त आता पंप हाऊसचं काम राहिलंय. आता अजितदादा आलतं साखरवाडीत राजगटावर टीका केली. करणार काय वाटतं तुम्हाला? अजितदादाचं बरोबर आहे ना. तुम्ही एका जागेवर स्थिर राहा ना कुठंतरी. तुम्ही सोयीनुसार भूमिका घेत असाल त्या मतदारांनी तसंच करायचं का? आपण ते राजेंवर टीका करायची म्हणल्यावर तसं नाही होत. तसं नाही. राजे लोकशाहीत आहे. ही लोकशाही आहे. लोकशाहीप्रमाणे झालं पाहिजे ना. सगळ्याला अधिकार आहे ना लोकशाहीत. होय तुम्ही सांगा की मला. पण दादा ते अगोदर एकत्रच होते की? कोण? राजगट कधी? अगोदर आता विभक्त व्हायच्या अगोदर आघाडी धर्म पाळलाच नाही त्यांनी. बघा ना तुम्ही. आता ते एकत्र होते त्यांना काम केलं त्यांचं म्हणतात. कशाचं काम केलं? लोकसभेला 93,000 मतं ती मनाने पडली का? ती कोणाची? विरोधात काम केलं असं म्हणताय का? विरोधातच काम केलं त्यांनी. दिसले नाहीत कधी काय नाही म्हणताय तुम्ही? नाही केलंच की. आता इकडे बाकीचे करत होते ना त्यांची मंडळी सगळी. अशी परिस्थिती. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहितीला इथं मतदान होणार. काय महत्वाची कामं तुमच्या गावात होईल काय सांगताल? वाकरी गावात आता अजून व्हायला पाहिजे. जर तुमचं उमेदवार आलं तर कुठली कामं त्यांच्याकडे? आता काय झालंय माहिती का? पानंद रस्त्याचा आमच्या गावाला आता पानंद रस्ता आणि अंतर्गत रस्त्याचा विषय आहे. ह्या 1-2-3 गोष्टीचा आता पाण्याचा विषय बऱ्यापैकी आमचा मिटलायच. 99% मिटलायच. धरणाचं काम झाल्यामुळे धरण भरलं की गावाला 70-80% गाव ओलिता खाली येतं. पाण्याचा प्रश्न झाला. जलजीवनची 1,82 लाखाची स्कीम खासदाराच्या माध्यमातून झाली. 30 लाखाचा आता ही ढवळपट्टी ते जमदाडे वस्ती वाटरला मधनं जाणारा रस्त्याला टोकन टाकून 30 लाखाचं ते काम केलं. इथं आता जानूबाईचं मंदिर बघा नवीन मध्ये आता जानूबाईचं मंदिर आहे तिथे एक 10 लाखाचा मंडप टाकला आता त्यांच्या माध्यमातून.
परत हे आत्ता हे पूल आहे शाळेच्या मागचा हायस्कूलच्या मागं पाऊस काळ झाला की त्या पुलावरून जाता येत नव्हतं शेरेवाडीची ह्याची वाहतूक बंद शाळेच्या व्हायची. अवस्था लय बिकट आहे म्हणते शाळेच्या पोरं काय. ऐक शाळेच्या ह्याच्यावर सुद्धा आम्हीच पहिला आंदोलन केलं होतं. शाळेच्या विषयावर आम्ही मुख्यमंत्र्याला आमच्याकडे त्याचं ही आहे हां. आमच्याकडे निवेदन दिले मुख्यमंत्र्याला की ही बाबा शाळेची अवस्था बिकट झालेली आहे. शिक्षणाची अवस्था एवढी बिकट म्हणल्यावर कसं शिक्षणाची काय होईल? अवस्था शाळेची मग तुम्ही सांगा की दुर्लक्ष आता तीच शाळेवाली बी त्यांच्या बरोबरच आहेत ना. मग ती कोण जबाबदार आहे ती? त्याला ती संस्था चालक जबाबदार. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. संस्था चालक शाळेचं कोण संस्था संचालक आहे? बेडके. बेडके सर. हो बेडक्यांची संस्था आहे ती. बेडक्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्या शाळेवर. मुलं येते ती लहान आहे ती बारकी आहे, पडलं झालं काय झालं त्याला जबाबदार कोण? हां. संस्था चालकाने बघितलं पाहिजे ना त्या गोष्टीकडं. शाळेवर दुर्लक्ष झालं. तुम्हाला सांगतो शाळेच्या दुरावस्था झाली. गावाचं तसं बकाल झालं होतं गाव. आता खासदार 2.5 वर्ष संधी मिळाले. कोरोनात 2.5 वर्ष गेली त्यांची, पण 2.5 वर्षाच्या काळात त्या माणसाने या गावावर 100% लक्ष दिलं. त्याच्यामुळं हे महायुतीच्या मागं आमच्या गावातलं मतदान जास्तीत जास्त मतांनी सचिन कांबळे पाटील 100% हे आपलं अक्षय जाधव आता 20 तारखेला मतदान आहे, मग कोणाला मतदान? तुतारीला करणार आहे. तुतारीलाच करणार का बरं? तुतारीला तुतारीलाच केलं पाहिजे. तुतारीला काय विकास कामं झालीत का त्यांच्या माध्यमातून? विकास काम पहिल्यापासून त्यांनाच केलेले आहेत गावात. काय कामं झाली ती? बरेच काम केले ते बाबांना संजीवराजांना आम्हाला शिखराचं काम दिलेलं आहे. बर. ब्लॉक केले आहेत आमच्या खंडोबाच्या मंदिराला. हां. बरीच कामं केली संजीव बाबाच्या मार्फत. पाणी आणलं का इकडं? पाण्याचा विषय काय? पाणी आलंय की आपल्या इकडं? कोणी आणलंय पाणी नक्की? रामराजन विरोधक म्हणतात आम्ही आणलंय पाणी, तू म्हणते रामराजेने आणलंय. त्यांनाच माहीत कोणी आणलंय ती. होय. विरोधकांनाच माहीत कोणी पाणी आणलंय ती. कोण बाकी आलते का दुसऱ्या इकडं? नाही कोण कधी कोण आलं इकडं. मग आता सचिन कांबळे पाटील आहेत, पुन्हा दीपकराव चव्हाण आहेत, आगवणे साहेब पण आहेत. की आगवणे. आगवणे साहेबांविषयी काय वाटतंय? तर आगवण्याचं काय सांगायचं? इकडून मतदान पडेल का त्यांना? काय सांगता येणार नाही तसं. आणि ह्यांना कांबळे पाटलांना कांबळेकडे आम्ही बघितच नाही अजून कसला कांबळे पाटील आहे ती. आले नव्हते इकडं कधी? नाही आले कधी इकडं. म्हणतात काम इकडे केल्यात बरेचसे त्यांनी कुठली कामं दादांच्या केली? माध्यमातून. काय काय कामं केली दाखवून द्यावं त्यांना. नाही काय केली? एकही काम सांगावं त्यांना केलेलं. नाही केली. नाही ना काय नाही केलं त्यांना. ते शाळेचा विषय काय म्हणते? ती शाळा पडली, काय झालंय? ते पोरं म्हणत होती मग अशी काय झालंय ते नक्की? शाळा ती फरीची जागा आहे. बर. त्यानंतर फरीची जागा असल्यामुळे त्याच्यात काय कोणाचा काही इन्व्हॉल्व होणार नाही ती. म्हणजे फॉरेस्टची जागा असल्यामुळं शाळा आता बाहेर घेतलेली आहे. आपण एवढ्या वर्षी तिथं पोरं शिकत होती फॉरेस्टची जागा, फॉरेस्ट द्या ना गावाला. आता काय म्हणते फॉरेस्ट? फॉरेस्ट कसं दिली तुम्हाला जागा? हां. गावात तर राजकारण चालतंय जास्त शाळेविषयीवर. होय. हम्म, वरच्या लेवल चालतंय राजकारण. हम्म. ह्याच्यामुळे पोरांचं कुठंतरी नुकसान होते असं वाटतंय का तुम्हाला? होतं या पण झाली शाळा होईल आता चालू आपल्याला वाकरे पाटीव. वाकरी पाटी तिकडे जागा दिली का? जागा घेतली संस्थापकांना. होय. हम्म, मग तिकडे करतात चालू. हम्म. अजून काय मुद्दा मग गावचा विकास वगैरे व्हावा काय असं वाटतंय तुम्हाला? असं काय? गावचा विकास होणार की संजीवबाच्या मार्फत आता. हां. काय काम व्हायला पाहिजे? काम बघा की तुम्ही आता सत्ता भाजपची आहे. हां. मी भाजपमध्येच होतो. हां. आता प्रवेश केला राष्ट्रवादीत. कधी? आता केलाय 2 महिन्यापूर्वी. बर. तरी विकास कामच नाही ती केली काय भाजपनं. हां. आणि आता मतं घेताना आता मतं मिळवायची म्हणून कामं चालली आहेत गावात. हां. ह्याच्या आधी 4 वर्ष काय कळलं नाही त्यांना. हां. आता कामं करायला चालली आहेत गावात. आणि तुम्ही भाजपमध्ये इकडे का प्रवेश केला मग? कामच होईनात ना जनतेची काम झाली पाहिजेत ना. होय. हम्म. म्हणतात आम्ही लय कामं केले, काय केले दाखवा बहिणीला ना तुम्ही. लाडक्या बहिणीला पैसे तुम्हाला दिले, आता पण दिसेल तुम्हाला रोडचं काम. सायकली वाटल्या आणि ते म्हणताय नाही सायकली त्यांना. कायच्या घरनान वाटल्यात का? होय. ते वरून आल्यात ना ते सायकली. वरून आले ते वरून आले ते. आणि दादांना दिल्या सायकली गावात आणि बहिणीला पैसे दिले, मग कसं काय? कुठल्या बहिणीला दिले? लाडक्या बहिणीला नाही नाही पैसे दिले सगळ्यांना. 1500 ती त्याला डबा तेलाचं रेट वाढलं ते आता. हां. पुन्हा खोबऱ्याचं रेट वाढलं, सगळ्याच पद्धतीने रेट वाढलं त्यामुळं. इकडून दिलं आणि इकडून पैसे काढून घेतले बरोबर आहे. असं वाटतंय. हां. काही विरोधकांच्या माध्यमातून कुठले कामं झालेत काय सांगशाल? आत्ताच 1 महिन्यापूर्वी त्यांना नारळ फोडलाय. हां. आपल्या ह्याचा फुलाचा एक नारळ फोडलाय. बर. जानूबाई मंदिराचा कार्यक्रम जानूबाई मंदिराचा मंडपाचा एक नारळ फोडलाय. हां. रस्त्याचं एक. हां. ही तिन्ही कामं झाली नाही ती. हां. आणि त्याचा बोर्ड लावला आत्ताच काम व्हायच्या आधी खरंच. असं कुठं असतं का? काम व्हायच्या आधीच बोर्ड लावला? काम व्हायच्या आधीच बोर्ड लावलाय. कशाचं काम आहे ते? हीच की ही कामं सांगितली 3 कामं उद्घाटन झाली ती. हां. त्याचा आधीच बोर्ड लावलाय. कोणी लावलाय? ही भाजप नेत्याने लावलाय. भाजप नेत्याने मतासाठी. मतासाठी. काम तर अजून पूर्ण नाही. मग कोणी विचारलं नाही गावातल्याने कामाच्या आधी कसं कोण त्यांना लावलं? विचारायला जायचंय? कोण बोलत नाही असं? नाही कोण बोलत. मग काय तुम्हाला काय वाटतंय मग? काम व्हायच्या आधी बोर्ड कुठंच लागला नाही. आम्ही पहिल्यांदाच बघतोय वाकरी गावात असं. ते काम झालं पाहिजे. काम झालं पाहिजे. मतासाठी बोर्ड लावून उपयोग नाही त्याचा. तुम्ही कामं दाखवा.
नमस्कार, बोला. काय नाव आपलं? प्रशांत टेकळे. 20 तारखेला मतदान आहे. हो आहे मग की. कोणाला मतदान करणार? माहितीचे उमेदवार सचिनदादा कांबळे पाटील. सचिन कांबळे पाटील यांनाच का बरं? कारण माहितीच्या माध्यमातून किंवा रणजितदादाच्या माध्यमातून आमच्या वाखरी गावात बरीच कामं झालेत. काय कामं झाली? तलव्याचं काम झालंय, हा. फेवर ब्लॉकची कामं आहे ती. हा. आणखीन आम्हाला स्वतंत्र दारं काढून दिलंय फाट्याव कॅनलला. हा. आणखीन तुम्हाला सांगतो ह्या शाळेच्या पाठीमागचा पूल केलाय आता नवीनच. हा. म्हणजे त्याचं काम टेंडर जे झालेलं आहे, हा. आता काम चालू होईल. आचारसंहितेमुळे तर करता येत नाही, त्याच्यामुळे ते केलेलं नाही. बर. परत बंदिस्त गटराचं ह्याची बरीच कामं झालीत आमच्या गावात दादांच्या माध्यमातून. हा. आता पाहण्याच्या विषयी तुम्ही म्हणताय, पाणी म्हणतात राजगटाच्या माध्यमातून आणलंय. म्हणणाऱ्यांना काय तोंडाला हात लावता येतो का आपल्याला? म्हणणाऱ्यांचं काय म्हणत राहणार, जे ते आपापल्या पद्धतीने प्रचार करत राहतातच. हा. मग कोणी पाणी आणलं नक्की? पाणी कोणी का नाही आलं एवढ्या 5-10 वर्षात, आता एवढ्या माहितीच्या काळात आलंय पाणी. कोणी पण आणून द्या. पाणी कोणी का आणणार, पण आलं आत्ताच्या काळात ना, माहितीच्या काळात. त्याच्यामुळे माहितीनंच आणलं म्हणावं लागेल, किंवा दादांच्या प्रयत्नात आलं म्हणावं लागेल. दिगंबर आगवणी पण आहेत उभं. आहेत की ते. मग तुमच्या गावात त्यांना मतदान वळलं असं वाटतंय का तुम्हाला? नाही ना, त्यांचं काय वैयक्तिक काम नाही आमच्या गावात. मग काय ते अगोदर होते ना एकत्र कार्यकर्ते, दादांच्याकडे होतं ना. होतं की, पण त्यांचं काय एवढं विशेष काम नाही, म्हणजे असं ठोस काम नाही आमच्या गावात. हा. हा, राजगटाची काम आहेत, मग राजगटाचं बी आमच्या गावात मतदान होणार, राजगटाला होईल. पण दिगंबर रागवण्याचं असं काय वैयक्तिक काम नाही ठोस. तो तर मग किती मतदान होईल गड्याला? असं सांगता येत नाही ना, माणसांच्या मनातलं काय सांगता येते का? आता तरी किती होईल? अंदाजे टक्केवारी आपली तरी काय 50-60% होणार. लोकसभेला 60% किती होईल. झालं काय? लोकसभेला एकूण मतदान झालं 1804. त्यातलं वाढीव कोणाला होतं मग? वाढीव दादांच्या गटालाच होतं. दादांनाच. हम्म, मग खासदार आघाडी होती गटाला. दादांची हा, खासदार. 355 मताचं लीड पडलं होतं मग ह्यावेळेस लोकसभेला. कसं लीड वाढेल का कमी? हा, लीड राहणारच की, थोडंफार राहणार. काय काम व्हायला पाहिजे गावात अजून? गावात रस्त्याचीच कामं, विशेष रस्त्याची कामं आहे ती. आणि सगळ्यात महत्वाचं हे शाळेचं काम आहे बघा आमच्या गावचं. बर. अस्मितेचा विषय आहे, लय जिव्हाळ्याचा जण लय माणसांच्या. पोरं म्हणते शाळा शाळा हो, म्हणते. काय शाळा. विषय पण झाला जी इथे? 50 वर्षात कधीच राजगटाने ह्याच्याकडे इतकं दुर्लक्ष केलं हा. की ह्या शाळेचं बाबा फॉरेस्ट मध्ये जागा आहे, काय नो बायनो, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून हे शाळेचं काम करता आलं असतं त्यांना. हा. 50 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. होय. मग 50 वर्षात त्यांच्यापर्यंत काय विषय गेला नाही वाखरीचा ह्यो? हम्म. बरोबर आहे ना, हे काम झालं पाहिजे. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे वाखरीच्या. मग त्यांना अनेक शाळा केल्यात म्हणे, सगळं केलं म्हणतात तुम्ही शाळा. अनेक केलेल्यांचा आम्हाला नाही ना उपयोग झाला. अनेक करून काय फायदा नाही. वाखरीची एकच शाळा ती झाली पाहिजे ना. अनेक केले असतील त्यांना, आम्ही त्याच्याबद्दल दुमत नाही, पण आमच्या वाखरीचा विषय नाही. मग दादांनी काय त्याला ते पण खासदार होते की 5 अहो, वर्ष. त्यांना काय 5 प्रयत्न वर्ष केला? त्याच्यात आमच्या शाळेचं एकदा तरी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तरी अहवाल तरी गेला. हा. 5 वर्षात एक वेळ. पण तिथनं माग 50 वर्षात एक अहवाल. सौरभ ढेकळे. 20 तारखेला मतदान आहे. हो, आहे की. मग कोणाला मतदान करणार? तुतारी. का बरं तुतारीलाच का? रामराजन आमच्या कामं केली, आम्हाला पाणी आणलंय. हा. कमिन्स MIDC आणली, बंद पडलेलं कारखाना चालू केलं. ते गावातली रोडची, देवस्थानापुढे ब्लॉक असतील, सभागृह असतील, हम्म. अशी बरीच पाण्याचं म्हणा, आपल्या रोड लाईटची म्हणा, अशी कामं केली. अजून पोरांसाठी काय काय केले? पोरांसाठी आता फलटणमध्ये सगळ्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, हा. अगदी पर तुमच्या MBA पासनं, BSc पासनं, BBA, BCA, BCS, हा. इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या राजगटानं काढलेल्या आहेत. आणि त्यांना म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर पण रोजगारासाठी कमीच आहे. होय. DT म्हणून तिथं पोरांना घेते कुठं? कमीचला कमीन्सला. पगार भेटतात का कमीच? भेटतात की. मग कोणतरी म्हणते टीका केली आता की 22,000 कमी देते ना, वरचं पैसे कोणतरी कमिशन खातंय. काय विषय आहे ते माहिती आहे का नक्की? हा, ती टीका करते. त्यांना स्वतःच्या कारखान्यात किती पगार आहेत तेवढं सांगा. होय. हा, त्यांचं पण कारखाना आहेत. त्यांना कारखान्यावर त्यांच्या पोरांना किती पगार येतं, हा. आणि पगार मागितल्या पोरांना काय करते ते त्यांना सांगावं एकदा. काय करते पोरांना पगार मागले? आता ते आम्ही कामाला तिथं नाही, त्यामुळे आम्हाला माहित नाही. हा. पण लोक सांगते ती किंवा दादागिरी होती. पोरं तिथं जास्त वर्ष 2 वर्षाच्या पुढं कोण टिकत नाही. 6 महिन्याच्या वर एक सीझन काढते ती, बस करते ती. कोणाच्या कारखान्यात? आता कोण विरोधकांना जी आरोप करत होती कमिन्समध्ये पगार देत नाहीत ती. हा. हा. तसला विषय आहे. आहे की. हा. आणि कमिन्समध्ये परमनंट लोक म्हणलं आहेत. आता आमच्या गावातली 7-8 माणसं, 7-8 लेडीज असतील किंवा पोर असतील परमनंट आहेत. होय. आपल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण आहेत. होय. म्हणजे स्किल अनस्किल असं 2 प्रकार आहेत कामगारांचं. हा. अनस्किलला जिथं आता 10वी-12वी पास पोर आहेत, हा. त्यांना पण आता कुठं रोजगार नाही. त्यांना तिथं 15-16-17 हजारापर्यंत पगार मिळतोय. होय. काय गावात काम व्हायला पाहिजे असं वाटतंय अजून? गावात आता आमचा मेन प्रश्न आहे शाळेचा. ही आता ही जागा, आपण शाळेच्या जागेत बसलो, ही जागा आहे फॉरेस्टच्या नाव. बर. त्यामुळे इथं काय बांधकाम करता येत नाही. फॉरेस्ट बांधकाम करायला गेलं की फॉरेस्ट थांबवते. होय. त्यामुळे ह्याच्या फक्त एवढं काम झालं पाहिजे की आम्हाला शाळेला जागा बदलून फॉरेस्टला दुसरी देऊन ही जागा आमच्या गावाला दिली पाहिजे आणि इथं शाळा झाली पाहिजे. मग ते संस्था चालकांनी काहीतरी विषय केला की कुठेतरी जागा घेतली वाटतं? हा, मग ती आता पर्याय नसल्यामुळे त्यांना दुसरीकडे वाखरी पाठी कुठेतरी जागा घेतली. खरेदी केली का? हा, केली वाटतं खरेदी, एवढं मला नाही माहिती त्यातलं, हा. पण केली.
म्हणजे त्याविषयी पण शाळा बाहेर जाण्यापेक्षा इथं झालेली गावात कधी पण चांगलं. तुमचं सगळं तुमचं काय तुम्ही कार्यकर्त्याने काय तसं केलं का नाही नियोजन त्यासाठी? हा केलेलं माग अगदी त्या फॉरेस्टच्या आपल्या फॉरेस्टच्या केस बेस बरेच काही प्रकार झालेत मला ते माहित नाहीत. हां पण प्रयत्न केलं ते, पण ते अजून काही प्रयत्न पूर्ण झाला नाहीत. त्याला दोन्ही गटांना सामोपचारानं त्याला एकत्र बसून ते काम केलं पाहिजे. ह्यात काय राजकारण आता कामं नाही. बरोबर आहे. मग पोरांचं नुकसान होतंय का शाळा होतंय ना. नसल्यामुळे असल्यामुळे? होतंय ना. पोरं कुठे जाते शाळेला मग बाहेर? आत्ता तर अजून तर इथंच जाईल, पण आता हळूहळू काही सांगता येत नाही नाही. शाळा पडायला झाली त्यामुळे पडाई काय? झाली, पण तिथं एक गेट बी बांधता येत नाही. बांधायला गेलं की फॉरेस्ट येतंय, काम बंद पडते. होय. त्यांना आता तसं नियमच आहेत त्यांचं, फॉरेस्टच्या जागात काय बांधता येत नाही. त्यामुळे सरळ ती फॉरेस्टला ह्याच्या बदल्यात दुसरी कुठली तर जागा देऊन आमच्या शाळेला ही जागा गावची द्या. नमस्कार. काय नाव आपलं? किरण मोहिते. 20 तारखेला मतदान आहे. हा आहे की आहे मग की. कोणाला मतदान करणार तुम्ही? मतदान काय आता जरांगे पाटलांचा आमचं शब्द होता, त्यांनी काय पाळला नाही कोणी. बरं. आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे होतं. हा पहिली गोष्ट मराठा आरक्षण असतं तर आम्ही काय विषयच नव्हता आम्हाला. हा. आता काय सगळीच ह्या तिकडे जातात, इकडं 2 जण जातात, काय ह्याच्या भाषा बोलतात, हा. काय कामं करतात, पण प्रत्येकाचं काय कामं जास्त नसतं. मग मराठा उमेदवार तुम्हाला पाहिजे असं हा वाटतं? आम्हाला वाटत होतं की जरांगे पाटलांना आम्हाला उमेदवार दिला असताना तर आम्ही 100% जरांगे मतदान- पाटलांचे ते मराठा क्रांती मोर्चाचे राहिले होते की उभे हो राहिले होते, त्यांच्यातर्फे. पण ते काय आता अडचण आली असेल त्यांना, काय त्यांनी हा. पुढे त्यांनी ते माघार घेतली. पण आता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही मराठाच आहेत हो. आणि दोघे नेतृत्व तेच नाही, करतात पण ना, मग तरी त्यांनी काय म्हणतात? त्यांनी आम्हाला कधी हेच केलं नाही की मराठा पुढे जाऊन त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिलाय किंवा त्यांनी सांगितलंय की हे आरक्षण द्या. त्यामुळे आमचा आता विचार वेगळा असणार आहे की पुढे गेल्यानंतर आम्ही काय करतो हे सांगू शकत नाही मराठा समाज तरी. मग आता मतदान कसं काय करणार मग ते आता? आता सांगू शकत नाही, कारण मराठा आरक्षणामुळं आम्हाला लगेच आम्ही डिक्लेअर करू शकत आरक्षण नाही. दिलंच नाही तुम्हाला? दिलंच नाही आरक्षण नसल्यामुळं आम्ही म्हणजे नाराज आहे आम्ही. आश्वासन तर भरपूर हा, जणांना दिलती. भरपूर दिली होती, पण आम्हाला त्यांनी नाराज केले. कारण मराठा आरक्षण दिलं असतं त्यांनी 1% 2% काय त्यांचं मागणी होती त्या तसं फडणवीस दिलं. साहेबांनी पण भरपूर शब्द हो दिले भरपूर तुम्हाला. त्यांनी पण दिलं, पण काय भाजपनं दिलं, सरकारनं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी शपथ वाहिली ह्याची शिवाजी महाराजांची मी हे करतो, पण आम्हाला काय मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाज तर या गावातला किंवा आपला राज्यातला हे नाराज आहे. महाराजांची शपथ होऊन सुद्धा हो दिलं हो नाही म्हणल्यावर मग काय दिलेलं नाही त्यांनी, त्यामुळं आम्ही नाराज आहे. मग त्यावेळेस आम्ही इलेक्शनच्या आधीच 2 दिवस ठरवणार की हे कुणाला द्यायचं किंवा कोणाला नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा फक्त तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण मिळलं पाहिजे तो मराठा समाज. गावात काय काम वगैरे काय कामं झालेत कामं, पण कामाचं आम्हाला महत्व नाही, आम्हाला आरक्षणाचं महत्व आरक्षणाचं होतं. महत्त्व. आरक्षण असतं तर आमचं म्हणजे कामं आम्ही आरक्षणातून आमची मुलं झाली असती, शिक्षण झाले असते, त्या आरक्षणातून ते आम्ही कामं स्वतः केली असती. आरक्षण आम्हाला दिले असते, सर्व्हिसला चांगली लागली असते. आता आरक्षण नसल्यामुळे आम्हाला सर्व्हिसला ही मुलांना अडचण येते सगळी ना. आरक्षणाचा फायदा सर्व्हिसला वगैरे होईल असं वाटतंय हो तुम्हाला? झालाच असतं ना, कारण सर्व्हिसला नसतं झाला तुम्हाला. आता आमची गोरगरिबांची मुलं येते त्यांना फी भरायचं म्हटलं तर अवघड होतंय ना. आरक्षण दिलं असतं कुठल्या चांगल्या कॉलेजला चांगली मुलं, कमी टक्केवारीतली मुलं डायरेक्ट चांगली गेली असती ना, वरती गेली असती किंवा चांगल्या ह्याच्यावर गेली असती. त्यावेळेस तुम्ही रस्त्याची कामं, तुमचे मंडप दिला असता, रस्ता काय केला असतं ते आमच्या मुलांनी कामं केली असती ना. मग शासनातर्फे मराठा समाजाची फसवणूक झाली असं वाटतंय का तुम्हाला? झाली फसवणूक झाली 100%. त्यामुळे आता मराठा समाज ही त्याच दिवशी किंवा त्याच्या आधी 2 दिवस ठरवल की कोणाला द्यायचं, किंवा प्रत्येक जे सुशिक्षित समाज आहे, सुशिक्षित लोक आहेत ते ठरवणार आहेत की आरक्षण दिलं नाही आपल्याला, मग आपल्याला कुठं गेलं पाहिजे, कुठं दिलं मग पाहिजे. कोण जबाबदार आहे याला तुम्हाला फसवणूक करणार? नाही आता जबाबदारी शासनच आम्ही जबाबदार धरतोय ना. फडणवीस सरकार. हो, फडणवीस सरकार, कारण त्यांनी आम्हाला आरक्षणच दिलं नाही ना, नुसतं आश्वासन दिली, त्याचा काय उपयोग झालाय? आश्वासन दिल्यामुळे आरक्षण नाही दिलं. नाही दिलं. काय मतदान? तुतारी का बरं तुतारीला का? गावात कामं झाली ती, काय कामं झाली? घरची, तलाव्याची. हा, विकास कामं झाली ती. शाळेचं काम शाळेचं नाही झालं अजून. गावातल्यांनाच अडवून पाडलंय. कोणी आढळून पाडले गावातल्यांनी? काय ठराविक आहे ती विरोधक, विरोधक, राजकारणी, पुढारी. पुढारी. मग काय सांगचाल त्या पुढाऱ्यांना तुम्ही? तर काय सांगायचं. काम होऊन द्या पहिलं शाळेचं. शाळेच. मग पोरं कुठे होते गाडीचं डोकं जागायचं इकडे तिकडे. सर नमस्ते, नमस्ते. काय नाव आपलं? दादाचं बराड, वाकरी गाव आपलं. वाकरी. आता 20 तारखेला मतदान आहे. हो, कोण आमदार पाहिजे आपल्याला? आमदार पाहिजे की गावचा याचा सगळा विकास करणारा. कोण विकास काम करेल? विकास काम करेल की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. पवार साहेबच. हो, काय कामं झाली त्यांच्या माध्यमातून? भरपूर कामं झाली. मग त्यांचं मतदान तुमचं मतदान हो शरद पवार साहेबांच्या हो 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 उमेदवारालाच मिळणार. कोण उमेदवार आहेत? दीपक चव्हाण. दीपक चव्हाण साहेब यांनाच उमेदवार असतात. हो, तुतारीला मतदान मिळणार. ते शाळेचा विषय पण सांगत होती पोरं काय ते
शाळेचा विषय काय आहे ते शाळेचा होऊन जाईल आता विषय. होऊन जाईल का? हो. आता ते विरोधक कोण इकडे काय त्यांना मतदान काय विरोधकाचा काय विषय येत नाही. गावात नाही त्यांना मतदान किती पडेल गावातनं? गावातनं मतदान पडणार की 80% वर जाणार. 80च्या वर जाईल हो. तुतारीला. हो. धन्यवाद आपण बोलला त्याबद्दल खूप खूप आभार. परशुराम मोहिते कुठलं गाव आपलं? वाखरी. वाकरी गाव. हा. आता शेतात तुमच्या मका तोडताय मकाचं आणि बाकी ऊस तोड बी चालली पाठीमाग. ऊस पण आहे. ऊस तोड कामगार पण आहेत बरेचसे. मग आता किती जनावर आहेत घरी? 10. मग आता जनावर म्हणलं किती दूध जाते डेअरीला वगैरे? दोरीला जाते की 35 लिटर. परवडतंय का? नाही परवडत. कसं काय? गोळे पेंडीचा दर किती आहे? किती? 27 आपलं 1700 रुपये. 1700 रुपये. 1700-1800 रुपये पावतर आहे गोळी. मग दुधाला दर किती आहे आता? 26 रुपये आणि 25-26 रुपये. मग दर काय वाढून भेटायला पाहिजे का कसं काय? वाढवून भेटायचं पाहिजे ना. किती भेटायला पाहिजे तरी? 30-35च्या आसपास पाहिजे. होय. परवडते का जनावरांमध्ये धंद्यात? धंद्यात नाही परवडत. मग तरी करताय परवडत नाही तरी? आता खत पाहिजेच ना. शेणखत आपलं राहणं होते आपलं. शेणखत तरी पाहिजेच की. हां त्यामुळे आपलं करता येते. आणि घरचा उद्योग आपलं थोडंफार बघता येतात. मग आता 20 तारखेला मतदान आहे. मग काय कोणाला मतदान करणार? बघू आता अजून तर नक्की नाही. नक्की नाही. कोण उमेदवार हे तरी माहिती आहेत का आता? नाही अजून तर नाहीत. काय कळालं? काय कार्यकर्त्यांनी सांगितलं का नाही? नाही. होय. आता काय वाकरी गावात बरेचसे फिरतोय म्हणले लोक बरेचसे म्हणले काय पाणी आणलं कोणी काय केलं? पाणी आणलंय की. हां आणलेलं आहे पाणी. मग कोणाच्या माध्यमातून कामं झाले तुमच्या गावात काय? झालंय रणजित निंबाळकर आहे परत रामराजे आहे. दोघांच्या ह्यानं झालेलं. दोघांच्या माध्यमातून झाले. झालेलं आहे. पण दोघांपैकी एकालाच मतदान द्यावं लागेल की आपल्याला? एकालाच द्यावं लागेल. मग कोणाला मतदान आता? बघूया आता. नक्की नाही. शेतकरी काय तुम्ही चर्चा करून होईल ती होईल आपल्याला? चर्चा होईल ती होईल. मग तुमच्या शेतकऱ्यांसाठी काय कामं करतात ती? आता शेतकऱ्यांसाठी काय काम आहे? हां. काम काय नाहीच केलेलं सध्या तर. आता पाणी फक्त तेवढं सोडलं एवढंच आहे. बाकीचं काय आहे? किती मका केली आहे? मका आहे 1 एकरच्या आसपास आहे. एकर बरे. पाणी पाणी आता विहिरीचं. पाणी भरपूर आहे. उन्हाळ्यात पाणी पुरतंय का? नाही पुरत. पाणी नाही पुरत विहिरीला. होय. मग कशा पर्याय व्यवस्था काय करता मग? पर्याय काय तेव्हा सोडून द्यायचं परत तिथनं पुढं. मग डायरेक्ट पाऊस पडल्यावर? पाऊस पडल्यावर. पावसात जेव्हा शेती आणि म्हणते ते पाणी आणलं नाही ते मंडळीनं पण आता पाणी आणलंय की. पाणी आणलंय पण पाणी किती 6 महिन्याचं. पाळी कंटिन्यू सुटतच नाहीये ना. कंटिन्यू सुटायला पाहिजे पाणी. कंटिन्यू सुटलं पाहिजे. सुटतच नाहीये. आज आहे तर उद्या नाही. हो. बरोबर. आपलं शंकर आनंदराव मोहिते. आपण अनेक वर्ष शासकीय सेवेमध्ये सेवा केली असं आम्हाला काही लोकांनी सांगितलं. बरोबर. तर काय सेवा केली आपण काय सांगचाल? जनतेचं संरक्षण आणि सरकारी मालमत्तेचं संरक्षण. परत आरोपींना कोर्टात नेणे आणणे अशी एवढी सेवा केली. हां. आता 20 तारखेला मतदान आहे बरोबर. लोकसभेचं. होय. आपण आमदार निवडून देणार असे लोक हां. तर कोण तुम्हाला आमदार पाहिजे तुमच्या मतानुसार? आता आम्हाला तसं तर जिल्ह्याच्या विकासाच्या माहितीप्रमाणे शरद पवार माणूस दिलेले तिकीट हां. दीपक चव्हाण हे पुढच्या विकासाच्या दृष्टीनं योग्य आहे. हे त्यांना आपलं मत आपण चव्हाण साहेबांना. काय श्रीरंग महादेव लोखंडे. गाव कुठलं तुमचं? डवळ. डवळ गाव. आता 20 तारखेला मतदान आहे. आहे की माहिती? मग कुणाला मतदान करणार तुम्ही? गड्या. काय बरं गाडी आलास का? सचिन कांबळे पाटील ह्यांना ढवळ गावात तुमचं मतदान होईल? ऐका तुम्हाला सांगतो कड्याळा का करणार तुम्ही विचारलं नाही? हो. आता 15 वर्ष ह्यांना दिलं तर ह्यांनी काय गावात ढवळात कुठं काय केलं नाही. रणजित 3 वर्ष केलं. समजा रस्तं तयार केलं. समजा पाणी आणलं पुढं इकडं. त्यांनी 15 वर्ष तोंड 5 वर्षात द्यावं का मग त्याला मतदान. पण दुसरा माणूस नाही काय एखादा रामराजाला. मग ती एकाला दिलं म्हणून नाराज आहे त्यांच्यावर. सारखं 3 वेळा झालं 4थ्या वेळेस त्यांनाच दिलं. नाही त्याला दिलं मग दुसरा माणूस नाही जगात तालुक्यात आहे का नाही माणूस जगात? दुसऱ्या माणसाला द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे कारण माणूसच नाही सांगा बरं. मग तुमचं मतदान गड्याळा सचिन कांबळे पाटलाला. ती रणजित मुळे आहे बरं. त्याच्यामुळे नाही. मग काय कामं झालेत का नाही रणजित दादा तुमच्या लय गावात? काम काय झाले. तिकडे ढवळमध्ये लय मोठं काम झाले ते. काय त्यांना 15 वर्षात काय काम करता आलं नाही. काय काम झाले? अहो आमच्या ढवळापासून शिरवाडी तिकडे वडला रोड पाक पुरा असं डांबरी प्युअर केला नाही. प्युअर. होय. चांगले पुलाची पण कामं काय तिकडे? पुलाचा पूल बी झाला नाही. पूल असा झालाच नाही ह्यांना कधी. हां.
आणि ते दिगंबर आगवण्याची बी तिथे सभा झाली आगावरेच कसं आहे आता त्याला आपण कसं आहे त्याचा आता विषय कसं बोलणं पाहिजे त्याला संपवला कोणी काय केलं कोणी संपवला कोणी असो ते विषय घ्यायचा त्यांना मतदान पडतील काय असं वाटतंय का? नाही ते त्याला 4% मतदान पडलं की अगोदर इतकं सोपं नाही अगोदर ह्या 3 मध्ये खेळ होणार आहे. त्यांची सहानुभूतीची लाट असल्यामुळे असं वाटतंय ना. त्यांच्या पत्नी पण फिरतायत मतदान मागतात लोकांना. 3 मध्ये खेळी होणार आहे फक्त बाकी तिघांमध्येच रेस चालेल का? हा रेस कोण कोण? आगवणे हा घड्याळ आणि हे आपलं तुमचं काय तुतारी तुतारी तिघच. काय तुमचं नाव अंकुश मोहिते. पाणी बिनी बरं आहे ना इकडं? हाय पाणी तिकार आहे. शिकार आहे? हो पाणी तिकार आहे. मग आता 20 तारखेला मतदान आहे. हाय की मग आलं तर कोण भेटायला? आलं पण अजून कोणाला अजून नक्की नाही अजून नक्की नाही. येईल तेव्हा बघू. पण कोण कोण उमेदवार आहे तरी माहिती आहे का? आहे तर उमर काय माझ्या ध्यानात नाही एवढं. अजून नाही. मग कार्यकर्त्यांनी सांगितलं का नाही कोणी उमेदवार कोण आहे काय? येतील की येतील सांगायला. मग आल्यावर त्यांना काय सांगणार? काय ते देऊ काय कुणाला तर देऊ एक मत. कोणाला तरी एकाला द्यायचं. हा, कोण कोणाला ज्यानं काम केलं त्याला देणार का कोणाला? ज्याला काम करेल त्यालाच देणार. झालेत का काम काय गावात? झाली ती झाली ती ना. मत मागतील की नाही तुम्हाला काय? कोण मागतील की बर का ज्याचं काम केलं त्याला देणार. बघू कुणाला मग कोणाला देणार मतदान? मग बघू कुणाला तरी देऊ. काम करणाऱ्याला देऊ. काम करणाऱ्याला कोण वाटतंय काम? अंकुश लक्ष्मण मोहिते शेरेवाडी शेरेवाडी. मतदान आहे 20 तारखेला. 20 तारखेला मतदान आहे आणि घड्याळ येणार निवडून त्याचं काय शंकाच नाही. गाड्याला मतदान तुमचं? मतदान घड्याळाला अख्खी 70% मतदान वाढीत पडणार आमचं. सचिन कांबळे पाटील यांना. सचिन पाटील यांना. का बरं कांबळे पाटील यांना? कांबळे पाटील आता हा समाजाचा कमी घटक समाजाचा माणूस, सभ्य माणूस आहे, शेतकरीचा माणूस आहे आणि 30 वर्ष झालं या सत्य ज्याच्याकडे आहे ही रामराजे संजू बाबा ह्यांनी गावाशी कोणाशी संपर्क साधला नाही. त्यांनी आमसभा सुद्धा कधी घेतली नाही. जी सभा आमसभा असते लोकांचं प्रश्न सोडवायसाठी प्रत्येक गावात कधीच आमसभा झाली नाही. त्या आमसभेत मध्ये लोकांचं प्रश्न मांडायचं असतं. त्या आमसभेमध्ये किती ह्या दीपक चव्हाणांनी कधी आमसभा घेतली का? संजू बाबांनी कधी आमसभा घेतली का? रामराजेने आमसभा घेतली का? लोकांचे प्रश्न सोडवलेत का? बर तर त्यांच्या माध्यमातून झिरो कामं झाली. झिरो काम म्हणतात माणसं. पाणी आणलं त्यांनी. पाणी आणलं म्हणजे काय? त्यांनी आणलं पाणी. पहिलंच शिवसेनेने मंजूर केलेलं पाणी 30 वर्ष त्या पाण्यासाठी घालावलं. पुरं पाणी आणलंय कुठं? आणलं नुसतं घोटू जग नाही तर मर हेच नुसतं असं केलंय. जळलं पिकं जळली पाणी असून असं पाणी आणलं त्यांनी. हो काय पाणी आणलं? शासनाने केंद्र सरकारने पैसे किती दिलं आणि तुम्ही किती खाल्लं त्याच्यात? दादांच्या माध्यमातून काय कामं झाली? दादाच्या माध्यमातून सडकाची कामं, बरीचशी कामं, लाईट कामं, रोड कामं, गावाचे कितीतरी डीपी तो आले. आणखी तुम्हाला सांगतो रेल्वे आले, रेल्वेचा प्रश्न आला. परत तुम्हाला सांगतो इथं धुमलकवडी पाण्याचं 12 मैकाल्याचं पाणी त्यांनी आणलं. आता ही ही मुबलक जी लोकांची हक आवाज येणार बोला जी प्रश्न आहेत ही प्रश्न सोडवायला ही संजीव बाबाची किंवा ही तुतारीची माणसं कमी कमीच पडली म्हणजे काहीच नाही. पण गावातला पुढारी धरायचा एक, त्याची संमत करायचा, त्याला बोलवायचं, त्याची संमत करायचं झालं. बाकीचा प्रश्न सोडवायला त्यांनी कुठंच आगवणे साहेब उभा इथं. आगवणे साहेबाचं ते विचारू नका. त्यांचं काम आहे लोकांची मतं खायची. तुमची मतं खात्यावर का तिथे? आमची मतं नाही खाणार. आमची मतं नाही खाणार. नाही मला काही लोक म्हणतील सचिन कांबळे पाटलांना नाही त्यांची मतं जातील म्हणून. कुठली जातील? आगवण्यांकडे नाही जाणार. निर्गुडीत मत तुम्हाला सांगतो त्या दिवशी सभा झाली परवा दिवशी. संपूर्ण निर्गुडी, संपूर्ण गिरवी, संपूर्ण बोडकेवाडी ही सर्व गावं त्यांच्या बाजूने. होय तुमचं आता ते बघू की आता मोहर मतदान म्हणजे आता 20 तारखेला येईल तेव्हा आपल्याला अजून नक्की कळलं पाहिजे ना काय काय कोणाचं काय कोणाचं आहे. छत्री उमेदवारच माहित नाही तुम्हाला? काय काय ते उमेदवार कोणाहीच माहित नाही. नाही अजून आम्हाला माहितच नाही. मग इकडे आलं का नाही कोण प्रचाराला? आताशी सुरुवात झाली कालच्याने त्याच्यामुळे आम्ही काय आता सांगू शकतो. कार्यकर्ते सांगत नाही कोण कोण आहेत उमेदवार? कार्यकर्त्याने कोणीच सांगितलं नाही आम्हाला. अवघड आहे मग सगळं एवढं चाललंय म्हणलं नाही कार्यकर्ता एक बी म्हणलं ना की कुठं मतदान द्यायचं. अजून एक बी कार्यकर्ते म्हणलं ना. होय मग ते डायरेक्ट आमचं तुतारीच आहे. बाय काय नाव? ओंकार चव्हाण शेरवाडी इथला. 20 तारखेला मतदान आहे. कोणाला करणार मतदान? तुतारी. का बरं तुतारीच का?
तुतारीला म्हणजे महाराज साहेबांनी संजूबाबांनी जी काम केले म्हणजे आपल्या फलटण तालुक्यात ती अप्रतिम काम आहे, एक नंबर काम आहे. म्हणजे 2011 साली जी गावात जी कंडिक्शन आमच्या बेकार होती म्हणजे 4 ट्रॅक्टर होतं, आता आमच्या गावात झालेत 22 ट्रॅक्टर. कारण पाणी आल्यामुळे एवढं झाले, कारण कामच होत नव्हती एवढी. त्याच्यामुळं आता पाणी आल्यामुळं प्रत्येकाच्या रानात ऊस ही झालं ना, त्याच्यामुळं आता शेती करायला बैल नाहीत, त्याच्यामुळं ट्रॅक्टर जास्त प्रमाणात झाले. आता विरोधक आहेत त्यांना सचिन पाटील, काय कसं वाटतं ते उमेदवार? काय तेव्हा ते अजून गावात आलेच नाहीत ना, आमच्या आलेच नाहीत. गावात प्रचाराला फिरतात का इकडे? अजिबात नाही. ते आगवणे साहेब पण आहेत, ते कसं काय वाटतं तुम्हाला? ते आहेत की त्यांना मतदान पडेल काय गावातनं पडेल किती 20-25 मतदान पडेल फक्त पडेल त्यांना. सचिन पाटलांना? सचिन पाटलांना सांगू शकत नाही ना. तुमचं मतदान कोणाला मग? आमचं तुतारीलाच. काय नाव आपलं? मनोहर नामदेव नलवडे, शेरेवाडी गाव. गाव शिरीजवाडी. 20 तारखेला मतदान आहे. 20 तारखेला मतदान आहे. मग कोणाला मतदान करणार? मतदान आमचं तुतारीलाच आहे. तुतारीलाच? तुतारीला. का बरं? त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांनी पहिल्यांदाच ह्या महाराष्ट्राला पहिल्यांदाच वळण लावलं तर पवार साहेबांनीच लावलं. IT कंपनी सारखी कंपनी महाराष्ट्रात 1 नंबर कंपनी पुण्यात आहे. काय पहिल्यांदा प्रोजेक्ट इतका मोठा त्यांना इथं आणलाय, नंतर राजकारणाला दिशा त्यांनाच दाखवली. हे नंतरची सगळे बारकी छोटी उड्या मारणारे ही नंतरची लोक आहेत. ती पवार साहेबांसारखी कामं कोणीच केली नाही ती. आणि हे जे आमच्या इकडे पाण्याची वगैरे सोय झाली खरं पवार साहेबांच्या मुळे झाले. होय. रामराजे आणि पवार साहेबांनी रामराजांनी भरपूर काही म्हणजे लोकांसाठी केले. दुसरं कोण आलं गावात? नाही येत आहेत की सगळेच येत आहेत. कोण रेस मध्ये वाटतंय काय त्यांचा? आता जर काय झालं ना कोणी नाही दुसरं, आपली 100% सीट लागेल, त्यात काय विषय नाही. पवार साहेबांची सीट लागणार आहे. तुतारीलाच मतदान आमच्यातून पण भरपूर आहे. काय कामं झाली गावात? गावातली काम भरपूर, अगदी अंतर्गत रस्ते वगैरे, पाण्याची सोय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी महत्वाचं, अतिशय महत्वाचा विषय आमचा पाण्याचा. शेतकरी या दिवसात अगदी उन्हाळ्यात जर गेलं तर लसूण सुद्धा आम्ही भिजवू शकत नव्हतो, अशी परिस्थिती आमची होती. लसूण भिजवायला पाणी 10 मिनिटं पण मोटर चालत नव्हती आमची. 10 मिनिटं मोटर चालत नव्हती. आज तिथं पाणी निघत नाही आमचं. शेतकऱ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे चाललेले, पण काही शेतकरी पण काय असे असते की नाही इकडे हे करून ते करून असे बी काय आहेत, पण तरीही चांगलं साहेब कसं काय वाटतं? नाही आगवणे ते बरं झालं, उलट आपल्याला बरं झालं त्यांच्यामुळे. काय बरं? काय बरं झालं त्यांच्यामुळे आपल्याला बरं झालंय. आपल्याला मतदान नक्की त्याच्यामुळे वाढणार आहे. कसं काय? ते मतदान पुढचं खाणार आहेत. ते पुढचं कोणाचं? पुढचं मतदान सचिन कांबळेंचं. सचिन कांबळेंचं मतदान ते खाल मतदान ते पुढचं खाणारच आहेत बरं का. त्यामुळे आपल्याला नक्की ह्यात फायदा आहे. का बरं? त्यांचं कार्यकर्ते म्हणून त्यांचं कार्यकर्ते होते तीच मतदान खाणार असं वाटतं तुम्हाला? नाही असलं तरी ते स्वतः मतदान त्यांना पडणारच आहे त्यांचं. आपलं मतदान कुठं हलतच नाही. राष्ट्रवादी सगळे विषय डोक्यात. आपल्याला चिन्ह मिळत तुतारीचा तो विषय नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय आता. तालुक्यात वातावरण चांगलं आहे आपलं. सचिन अशोक शिंदे, शेरीचेवाडी गावचा रहिवासी असून. 20 तारखेला मतदान आहे, मग कोणाला मतदान तुमचं? मी मतदान दीपक चव्हाण साहेबांना करणार आहे. चव्हाण साहेबांनाच? हो, चव्हाण साहेबांना करणार. का बरं? का तर मी आता सध्या श्रीराम सहकारी संस्थेत कामाला आहे. गेली कित्येक वर्षे मी युवक म्हणून काम करत असताना कुठेही सर्व्हिस मिळत नव्हती, पण त्या रामराजेच्या माध्यमातून श्रीराम कारखाना चालू झाला, त्याच्या माध्यमातून मी तिथं सर्व्हिसला लागलो. माझं आता जीवनमान उंचावलेलं आहे. त्यामुळे तुमचं मतदान आहे दीपक चव्हाणांना. तुतारीला. आपलं शिंदे, शेरेवाडीचं? नाही, डवळगाव. बर, आता 20 तारखेला मतदान आहे दीपक चव्हाण साहेबांनाच. का बरं? चव्हाण साहेब पहिल्यापासून त्यांचं निवृत्ती चव्हाण साहेब आपण शेरेवाडीचे? हो, शेरेवाडीचे. आता 20 तारखेला मतदान आहे. हो, कोणाला मतदान करणार? करायचं दीपक चव्हाणाला. का बरं चव्हाण साहेबांनाच? का चव्हाण साहेबांना म्हणजे आता ह्या भागाची जी अशी अवस्था होती की आज प्रत्येकाचं जीवनमान उंचावलेलं आहे. ही फक्त रामराजेच्या माध्यमातून. कुणी काय म्हणेल, विरोधक काय म्हणतील आणि कुणी काय सांगेल, पण लोकांकडे पैसा अडका आला, घरं दारं झाली, व्यवस्थित झाली, सगळं शेती ऊस ताट जाते भरपूर. त्यामुळं काय त्यांनाच मतदान करायचं ना. आणि संस्था आहे त्या लोक कामाला जाते ते कमिशनमध्ये, बँकेत पोरं लावलेले आहेत कामाला. काम केलंय त्यांना, कामं भरपूर झाली. गावामध्ये काय कामं झाली त्यांच्या माध्यमातून? गावामधनं सिमेंटचे रोड काय झाले ते थोडं, गटराची पूर्ण कामं झालेली आहे ती. अनेक आपल्या रानात वड्यावरती बंधारे बांधलेले ते त्यांच्या मार्फत, केटी बंधारे.
आणखीन काय काम वाटतात? अजून होईल की विकास अजून अंतर्गत डांबरीकरण संपूर्ण झालं पाहिजे राहिलेलं. रेसमध्ये कोण कोण वाटते आता आणखीन? रेसमध्ये काय आता एवढं काय म्हणावं, रेसमध्ये कोण नाही त्यांना स्पर्धी एवढा. चव्हाण साहेबच आहेत तेच आमदार.